रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये अडकलेल्या तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू। केज तालुक्यातील साळेगाव येथील घटना। केज तालुक्यातील साळेगाव येथील एक तरुण शेतकरी हा ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये अडकून गंभीर स्वरूपात जखमी झाला होता। या तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। प्राथमिक माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार मंगेश बाबुराव टोपे वय वर्ष 33 राहणार साळेगाव व्यवसाय शेती यांचा दिनांक 2 जून 2026 रोजी ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये अडकून गंभीर स्वरूपात जखमी झाला होता। त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। मंगेश टोपे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून मंगेश टोपे हा त्यांच्या साळेगाव शिवारातील सर्वे नंबर 557 मधील नांगरलेले शेत हे एका ट्रॅक्टरने रोटर करून घेत असताना ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकला असता तो गंभीर स्वरूपात जखमी झाला। मंगेश टोपे यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला असता उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मंगेशवर प्राथमिक उपचार केले, परंतु मंगेश टोपे सदर घटनेत गंभीर जखमी झाला। त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी अंबेजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात रेफर करण्यात आले, परंतु नातेवाईकांनी लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन गेले। सह्याद्री हॉस्पिटल येथे दिनांक 2 जून रोजीपासून मंगेशवर उपचार सुरू होते, परंतु गुरुवार आणि शुक्रवार रोजी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास मंगेशची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली। दिनांक 12 जून 2026 रोजी दुपारी केजकळंब रोडवरील त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। मंगेशच्या पश्चात त्याचे आई-वडील, पत्नी आणि 2 लहान मुली असा परिवार आहे। आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।